जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय. अरे अरे एकोबा, ए बाळा, काय झालं तुला रडायला? कुणी मारलं का तुला? आजी, मी अवलक्षणी आहे का ग? काय? अरे असं काय बोलतोयस तू? शेजारच्या सीता काकू म्हणाल्या की मी अवलक्षणी आहे. मी त्यांच्याकडे खेळायला गेलो होतो. त्यांच्याकडे आलेल्या लोकांना त्या म्हणाल्या की मी माझ्या आई बाबांना खाल्लं. खरंच का ग आजी? माझ्यामुळे? अरे एकोबा, लोक काही बोलले तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. अरे आपण मारणाऱ्याचे हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड धरू शकतो का? सांग बरं. मग आजी, माझे आई बाबा कुठे गेले? अरे अरे मी तुला सांगितलं ना की तुझे आई बाबा तीर्थयात्रेला गेले. मग माझ्या सवंगड्यांचे आई बाबा त्यांच्याच बरोबर राहतात. मग माझेच का बरं तीर्थयात्रेला गेले? आणि मग मुलं का म्हणतात की एकोबा अनाथ आहे म्हणून? अनाथ म्हणजे काय ग आजी? एकोबा, अरे काहीतरीच प्रश्न काय विचारतोस? आजी का ग रडतेस? एकोबा, अरे तू असे अवघड अवघड प्रश्न आजीला विचारतोस आणि त्यांची उत्तरं देता आली नाही की ती रडायला लागते. आजी चुकलं माझं. मी परत नाही असे प्रश्न विचारणार. पण तू रडू नकोस बरं. नाही बा, मी नाही रडणार, पण तूही नाही रडायचं. हा, अरे उच्च कुळात तुझा जन्म झालाय, भगवत भक्तांच्या. आणि बरं का, विश्वामित्रांच्या गोत्रातली माणसं आपण. ऐकलंयस ना त्यांच्या गोष्टी तू? हो, पुराणिक बुवांनी सांगितल्या होत्या त्यांच्या गोष्टी. मग तरी पण तुला वाटतं की तू अवलक्षणी आहेस, कमनशिबी आहेस? नाही ना? अरे तुझ्या पणजोबांच्या म्हणजे भानुदास महाराजांच्या पुण्याईनं तुला काही कमी पडणार नाही. पण त्यांच्या पुण्याईनं आपल्याला कसं काही कमी पडणार नाही? अरे ते जेव्हा आरती करायचे ना तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना दर्शन द्यायचं. एवढी निस्सीम भक्ती होती त्यांची. म्हणजे ज्यांनी नामदेव महाराजांना दर्शन दिलं, सावता मायाला दर्शन दिलं, जनाबाईच्या मदतीसाठी जो धावून आला तोच पांडुरंग? हो बरं बाळा, तोच पांडुरंग. मग मलाही दर्शन देईल तो? मलाही भेटेल तो? का नाही भेटणार? पण त्याकरता तपश्चर्या करावी लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि फार सहनशील असावं लागतं माणसं. मग मी पण तपश्चर्या करेन, जशी ध्रुवाने केली, भक्त प्रल्हादाने केले, अगदी तशी. आजी, मी तपश्चर्यासाठी जंगलात जाईन. आणि अरे वेड्या, ही तपश्चर्या तुला इथे बसून सुद्धा करता येईल. तू गायत्री मंत्राचा जप केलास ना की तुझा पांडुरंग तुला प्रसन्न होईल. हो, एकोबा, लक्षात ठेव, असं असतं गुरु शिष्याचं नातं. या नात्याला तोड नाही. आणि एकदा का गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला की मग कुठलीच गोष्ट अशक्य नाही रे. आपण माझे गुरु आहात, गुरुदेव आहात. आपण सांगाल ते मी करीन, पण माझ्यावर उपकार करा. एकोबा, तुला काय पाहिजे आहे? मला परमेश्वराला भेटायचंय. आपण माझी परमेश्वराशी भेट घडवून द्याल?
एकोबा, मी एवढा मोठा नाही रे. मी तुझा गुरु आहे. तो फक्त तुला ज्ञान संपदा देण्यासाठी. त्या पलीकडे एकोबा, तुला जर परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याची भेट घ्यायची असेल, तर तुला सद्गुरूला शरण जायला हवं. सद्गुरूंची कृपादृष्टी तुला प्राप्त करून घेतली पाहिजे. माझी तयारी आहे. पण अरे कसला विचार करतोस? शास्त्रीजी, सद्गुरू कोठे हो भेटतील? एकोबा, तू खूप लहान आहेस रे. तू मोठा हो, म्हणजे मग भेटतील सद्गुरू तुला. उठ, आज एवढं पुरे झालं. तू देवगिरीला जा, तिथं जनार्दनांना भेट. तेच तुझे गुरु. जा जा, त्यांना भेटायला जा.